सर्वांना हरिओम. आज आपण आंध्र प्रदेशातले श्री संत सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात अभ्यास करूया. श्री संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 मध्ये झाला आणि त्यांचे निधन 4 डिसेंबर 1806 मध्ये झाले. हे बंजारा समाजाचे संत म्हणून ओळखले जायचे. नाईक कुळातील भीमा नाईक यांचे ते चिरंजीव होते. सेवालाल महाराजांचे वडील एवढे श्रीमंत होते की त्यांच्या 7 पिढ्या पुढे आरामात जगतील, बसून खातील इतकी संपत्ती त्यांच्याजवळ होती. रूढी आणि परंपरा यांच्या मागे असलेला बंजारा समाज आपण पुढे न्यावा अशी आस सद्गुरू श्री सेवालाल महाराजांच्या मनात निर्माण झाली. लहानपणापासूनच ते आपल्या आईकडून धर्मली माता असं त्यांच्या आईचं नाव आहे यांच्याकडून संतांच्या कथा, वीरांच्या गोष्टी ऐकत होते. सिंधू संस्कृती ही भारताची सर्वात सुसंस्कृत आणि प्राचीन संस्कृती मानली जाते. गोर बंजारा ही या संस्कृतीशी संबंधित असलेली एक संस्कृती आहे. हा गोर बंजारा समाज वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. जसे महाराष्ट्रातील बंजारा, कर्नाटकमधील लामणी, आंध्र प्रदेशातील तल्लाडा, पंजाबमधील बाजीगर, उत्तर प्रदेशामधील नाईक समाज अशा वेगवेगळ्या नावांनी गौर बंजारा समाज ओळखला जातो. या समाजाच्या पूर्वीच्या काळात बौद्ध आणि महावीर हे पिठागौर नावाच्या गौ धर्माचे पहिले संस्थापक होते. यानंतर द गुरु नावाचा दुसरा धार्मिक नेता 11व्या शतकात होऊन गेला. त्याने शिक्षणाचे आणि मंत्राचे महत्त्व या समाजाला पटवून दिले. पिठगौर यांनी चंद्रगुप्त मौर्य, हर्षवर्धन यासारख्या महान विराट राजाला जन्म दिला. त्याचप्रमाणे द गुरु यांनी उदाल आणि राजा गोपीचंदासारखे महान योद्धा तयार केले. 13व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत गौर बंजारा समाजामध्ये खूप मोठे योद्धा तयार झाले. महाराणा प्रताप यांचा सेनापती जयमल फतिहा आणि राजा रतनसिंग यांचा सरसेनापती, तसेच राणी रूपमती यांचा भाऊ गौरा बादल हे गौर समाजाचे होते. 12व्या ते 17व्या शतकातील गौर हे बंजारा समाज उत्तरेकडील लकीशन बंजारा, दक्षिणेकडील जंगी भुकियस आणि मध्य भारतीचे वडतिया हे त्या काळातले फार मोठे व्यापारी होते. हे सर्व व्यापारी भारतातील मोठमोठ्या राजांना आणि सम्राटांना रसद म्हणजे अन्नधान्य पुरवत असत. पण सेवालाल महाराजांना सर्वसामान्यांची गौर बंजारा समाजातील लोकांची
चिंता होती. म्हणून त्यांनी या सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कल्याणकारी विचारांची स्थापना केली. याच गोर बंजारा समाजात महान सद्गुरू, समाजसुधारक, क्रांतिकारक, अर्थशास्त्रज्ञ, आयुर्वेदाचार्य, बहुजन संत सेवालाल महाराज यांचा जन्म आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी या गावी झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते. भौगोलिक आणि ऐतिहासिक माहितीमुळे गोर बंजारा समाज मुख्यतः राज्याच्या सीमेवर होता. त्यांना याचा फायदा मिळाला. श्री संत सेवालाल महाराज हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्य दैवत आहेत. त्यांनी बंजारा समाजातील प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखवला. पोटापाण्यासाठी जगण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या आणि विमुक्त जाती जमातीच्या प्रवर्गात मोडल्या जाणाऱ्या या बंजारा समाजाला सेवालाल महाराजांनी जगण्याची नवी दिशा दिली. प्रगतशील देशासोबत कसे चालता येईल हे त्यांनी शिकवले. त्यांनी त्या काळात सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळातसुद्धा तंतोतंत लागू पडत आहेत. बंजारा समाजातील व्यक्ती हा कधीही दुसऱ्यावर विसंबला नाही, अवलंबून राहिला नाही. याचे महत्त्वाचे कारण हेच की त्यांच्या पाठीमागे श्री संत सद्गुरू सेवालाल महाराज साक्षात उभे होते. सेवालाल महाराजसुद्धा एक मोठे व्यापारी होते. त्यांना जवळजवळ सर्व भारतीय भाषांचे ज्ञान होते. त्यांच्या संपत्तीमध्ये 4000 ते 5000 गायी आणि बैल होते. कोण हा 52 तांड्याचा नायक होता. त्यांना नायकडा म्हणजे एका गावाचा आणि खेड्यांचा नायक असे म्हटले जाते. एका गावात तांडे यांची लोकसंख्या सुमारे 500 होती. प्रत्येक तांड्यासाठी एक माणूस आणि एक स्त्री गोर उपदेशक म्हणून काम करीत असे. त्यांना 52 भेरू म्हणजे पुरुष आणि 64 जोगानी म्हणजे स्त्री असे संबोधत. या 52 मेरू आणि 64 जोगांतीचे एकत्रीकरण होते आणि त्यांची स्थापना मुख्य नाईक अंतर्गत झाली. आणि म्हणून संत सेवालाल महाराजांचे आजोबांना रामशहा नायक असे म्हटले गेले. त्यांचे वडील भीमा नायक हे सुद्धा त्या काळामध्ये 41 तांड्याचे संघप्रमुख होते. सेवालाल महाराजांच्या मातोश्रींचे नाव धर्मणी असे होते. ती जयराम बदातिया कर्नाटकमध्ये राहणारे आहेत. ते यांची कन्या होती. भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळपास 12 वर्षे मूलबाळ नव्हते. नंतर पुढे जगदंबा मातेची पूजा आणि तिच्या कृपेमुळे धर्मणी आणि भीमा नायक यांना सुपुत्राची प्राप्ती झाली. त्यांनी त्या बालकाचे नाव सेवालाल असे ठेवले. त्यांना धर्मी सात महाराज आणि
रामचंद्र सात महाराज असे दोघे भाऊ होते. सेवालाल महाराजांच्या भावांची नावं आहेत. संत सेवालाल महाराजांना लग्नासाठी कुटुंबातील लोकांनी खूप विनवणी केली, मात्र त्यांनी या सगळ्यांच्या बोलण्यावरून कधीही लग्न केले नाही. त्यांच्या विवाहाची कथा जरा वेगळी आहे. एकदा आई जगदंबा सेवालाल महाराजांची लग्नासाठी विनवणी करत होती की सेवालाल, आता तू लग्न करून घे. पण सेवालाल महाराज हे आई जगदंबेच्या बोलण्याला टाळण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु आई जगदंबा मात्र पूर्णपणे विचार करूनच आली होती. तिने सेवालाल यांना सांगितले की तू ज्या स्त्रीशी लग्न करण्याची इच्छा करशील तिच्याशी तुझे लग्न लावून दिले जाईल. पण सेवालाल त्यावर जगदंबा मातेला म्हणाले की हे माते, या जगात सर्वजण मला भाऊ या नावाने संबोधतात, म्हणून मी सर्वांचा भाऊ आहे ना. आता तूच सांग, जर या जगात सर्वजणी माझ्या बहिणीच आहेत तर मी कुणाशी लग्न करू. या उत्तराने आई जगदंबा भारावून गेली. ती सेवालाल महाराजांची विनवणी करीतच राहिली. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांनी काशी म्हणून प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी पोहरादेवी संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. संत सेवालाल महाराज यांची या ठिकाणी समाधी आहे. बंजारा समाजाचे सेवालाल महाराज आराध्य दैवत आहे. त्यांना देशभरातील 12 कोटी जनता आपली गुरु मानते. संपूर्ण देशभरातील 12 लाख बंजारा भाविक श्री रामनवमी यात्रेकरता या ठिकाणी येतात, पोहरादेवीला येतात. त्यांच्या समाधीसमोर नतमस्तक होतात, त्यांचे दर्शन घेतात, आपला नवस फेडतात. बंजारा समाजातील प्रत्येक नागरिकाच्या घराघरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज आणि संत बाबूलाल महाराज यांची तसबीर म्हणजे फोटो लावून पोहरादेवीची पूजा केली जाते. पोहरादेवी हे एक धार्मिक स्थळ आहे, धर्मपीठ आहे. येथून समाजाला संदेश दिला जातो आणि समाज त्या संदेशाचे पूर्णपणे अनुकरण करतो. चांगल्या रीतिरिवाज, रूढी परंपरेविषयी त्या ठिकाणाहून मार्गदर्शन केले जाते. संपूर्ण 12 कोटी जनतेची पोहरादेवीविषयी हीच भावना असते. ज्याप्रमाणे मुस्लिम धर्मातील प्रत्येक नागरिक एकदा तरी हजला, हिंदू धर्मातील प्रत्येक नागरिक एकदा तरी काशीला श्री विश्वेश्वराचे दर्शन घ्यायला जातात, त्याचप्रमाणे बंजारा समाजातील प्रत्येक व्यक्ती एकदा तरी पोहरादेवीच्या दर्शनाला येतेच. संत सेवालाल महाराज यांनी समाजाला उपदेश करताना असे सांगितले की कोणाचीही पूजा अर्चा करू नका. देव मंदिरात नाही, माणसात आहे. खाटीकाला गाय विकू नका. पशु पक्ष्यांवर प्रेम करा. जिवंत नवरा असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून
घरात आणू नका. चोरी करून, खोटे बोलून संपत्ती कमावू नका किंवा तसल्या प्रकारचा पैसा घरात आणू नका. कोणाची निंदा नालस्ती करू नका. चहाडी चुगली लावालावी अजिबात करू नका. कोणतीही गोष्ट अगोदर जाणून घ्या, समजून घ्या, त्याविषयी विचार मंथन करा आणि त्यानंतरच ती गोष्ट स्वीकारा. जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा. निसर्गाच्या अनुषंगाने नैसर्गिक जीवन जगा. आपले आयुष्य सन्मानाने जगा. इतरांशी वाईट बोलू नका. इतरांना आपल्या कृतीने किंवा आपल्या बोलण्याने इजा करू नका. स्त्रियांचा सन्मान करा. मुली या जिवंत देवी आहेत. कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. धैर्यवान आणि आत्मविश्वासाने आपापले जीवन जगा. पाण्याचे रक्षण करा. तहानलेल्यांना पाणी पुरवठा करा. कधीही पाण्याची विक्री करू नका, कारण ते सर्वात मोठे पाप आणि अक्षम्य गुन्हा आहे. भुकेलेल्यांना अन्न द्या. गरजू लोकांना मदत करा. वडीलधाऱ्या मंडळींचा आदर करा. तरुणांवर सदैव प्रेम करा. जंगलाला कधीही सोडू नका. जंगलावरती प्रेम करा. जंगले नष्ट करू नका, कारण जर आपण जंगल नष्ट केले तर आपण स्वतःलाच नष्ट करीत आहोत, याची नेहमी जाणीव ठेवा. विषारी, अंमली, नशा आणणाऱ्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नका आणि मद्यपान पूर्णपणे टाळा. अवैध संबंधात गुंतू नका आणि कुणालाही गुंतू देऊ नका. मनन केल्याने आंतरिक शक्ती मिळते आणि अभ्यास केल्याने ज्ञान मिळते. तुम्हाला मिळालेले ज्ञान इतरांना वाटा. शारीरिक कृतीमध्ये व्यस्त राहा. माणसांवर प्रेम करा, पैशांवर नव्हे. आपल्या सहकाऱ्यांना योग्य तो मान द्या. आयुष्यावर तर्क करा. सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वासाचा त्याग करा. पालक हो, तुमच्या कुटुंबाचा आदर करा. कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या. समाजातील बंधुता कधीही भंग होऊ देऊ नका. संस्कृतीचे आणि आपापल्या भाषेचे रक्षण करा. निसर्गाशी जोडलेले सर्व सण उत्सव साजरे करा आणि निसर्गास हानी पोचवणारे सण टाळा. अशा रीतीने आपल्या उपदेशातून सेवालाल महाराज यांनी जनजागृती केली. आपल्याला तो उपदेश ऐकून प्रत्येक गोष्ट आचरणात आणायची आहे. श्री संत सेवालाल महाराज हे सत्यता, धैर्य, शिस्त, चिंतनशील एक महान संगीतकार, बुद्धी प्रामाण्यवादी, अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणारे, अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून बाहेर काढणारे असे महापुरुष होऊन गेले. आपण त्यांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन आजचा भाग या ठिकाणी पूर्ण करूया.